नमस्कार मित्रांनो, शुभविवाह मालिकेच्या आजच्या भागामध्ये रागिनी खूपच घाबरलेली असते. गुलाबाचं फूल हातात घेऊन ती त्याच्या पाकळ्या तोडत तोडतच भूमी मरणार, भूमी नाही मरणार असं म्हणत म्हणत ती सगळे गुलाब आता त्याच्या पाकळ्या तोडत असते. आणि हे सगळं करत असताना ती खूपच वैतागलेली असते. अक्षरशः हे करत करत गुलाबाचा सगळीकडे तिच्या रूममध्ये कचरा होऊन जातो. ते करताना गुलाबही हातातलं सगळं संपून जातं, परंतु तिचं काही ते थांबत नसतं. त्यानंतर आकाश आणि भूमी हे दोघंही प्रशांतची वाट बघत बसलेले असताना भूमी आता एका दगडावर बसलेली असते आणि आकाश प्रशांत येतोय की नाही याची वाट बघत असतो. परंतु आता इथे भूमीला खूपच थरथरायला होत असतं. तिला हुडहुडी भरल्यासारखी होते. तेव्हा मग आकाश म्हणतो की भूमी, अगं काय होतंय तुला? भूमीचे दात आता वाजायला लागतात. भिजलेली असल्याने तिला खूप थंडी वाजत असते. आकाश म्हणतो की भूमी, अगं हे बघ, अगं थंडीने कापरं भरतंय तुला, तुला खूप थंडी वाजत आहे. तेव्हा मग आता भूमीला खूप थंडी वाजत असते आणि ती दात वाजवत असते. आकाश म्हणतो की एक मिनिट, जरा तुझा हात दे मला. आणि मग आता भूमीचा हात हातात घेऊन आकाश तिच्या हाताला आता घासून घर्षण निर्माण करून अंगात उष्णता निर्माण करण्याचा प्रयत्न करत असतो. भूमी म्हणते की आकाश, अरे काय करतोय? तेव्हा आकाश म्हणतो की अगं भूमी, जरा थांब, तुझा दुसरा हात दे. अगं तुला खूप कापरं भरलंय, थंडीने भिजली आहेस ना तू, त्याने तुला त्रास होतोय. थांब, इथे वाराही खूप आहे, दुसरा हात दे. असं म्हणून तो तिचा दुसरा हातही घासू लागतो. अशा प्रकारे भूमीच्या अंगामध्ये आतले हात उष्णता निर्माण करण्यासाठी आकाश म्हणतो की थांब, ही ऊब अशी निर्माण झाली की तुला थोडंफार बरं वाटेल, थांब थोडं. असं म्हणून भूमीला ते सगळं करून देत असतो. आणि हे सगळं करत असताना आता आकाश अगदी मनापासून ते सगळं करत असतो आणि भूमी ही म्हणते की आकाश, तुला ही थंडी वाजतच असेल ना रे. म्हणून भूमी स्वतःचे हात हातांना घासते आणि आकाशच्या गालावर ऊब निर्माण करण्याचा प्रयत्न करते. तर इथे गुलाबाच्या पाकळ्या संपून जातात. पौर्णिमा येता येते आणि म्हणते की आई अहो, हे काय करताय तुम्ही? अहो, असं करून करून ना गुलाब पण संपून जातील. भूमी मरेल किंवा नाही मरेल हे या गुलाबावरून कसं होणार आहे? आणि तसंही गुलाब संपतायत ना. एक काम करा तुम्ही, तुम्ही ना झेंडूचं फूल घ्या. म्हणजे कसं आहे, झेंडूच्या फुलांना पाकळ्याही भरपूर असतात आणि ते जरा स्वस्तही असतं, म्हणून ते बरं पडेल आपल्याला. तेव्हा मग आता रागिनी म्हणते की झालं, प्रत्येक वेळेला तुझे असे भिकारडे विचारच बोलून दाखवण्याची गरज आहे का? म्हणजे झेंडूची फुलं घ्या म्हणे, गुलाब नको. आणि तेव्हा मग आता भूमी म्हणते की आई, आता हे गुलाबही तुटलं, जर समजा आपण काय करायचं आता? जर प्रशांत आणि आकाश भाऊजी तिथे पोचले असतील तर भूमीच्या मदतीला तिला वाचवली असेल तर? तेव्हा मात्र आता रागिणीला आणखीनच चिड येते. रागिणी तिचा गालच तिच्या हातात धरते आणि म्हणते की काय काय बोललीस तू? पोचली असेल तर? प्रत्येक वेळेला हे असं तुला अशुभ बोलण्याची गरज आहेच का? प्रत्येक वेळेला हातामध्ये अशी मिठाची वाटी घेऊनच फिरत असतेस का तू? नुसतं विरजण लावण्याची कामं करत असतेस. नाही म्हणजे तू इथे अशी आणि तो तिथे तसा. माझ्या राशीला ना तुम्ही सगळी माणसं आलात ना ती अगदी बिनकामाची आलेले आहात. काहीही उपयोग नाहीये तुमचा. अगं तिथे इथे तू अशी करणारी आणि तिकडे तो व्यंकट. जेव्हा त्या भूमीला किडनॅप केलं तेव्हाच त्या भूमीचा फोन काढून घेतला असता तर ती लोकेशनच पाठवू शकली नसती आणि मग प्रशांत आणि आकाश तिच्यापर्यंत जाण्याचा प्रश्नच नव्हता. काय गरज होती तिला फोन देण्याची? तिचा फोन काढून तर घेतला पाहिजे होता, मग सगळं व्यवस्थित झालं असतं. असं रागिनी वैतागत असते. त्याच वेळेला मग आता पौर्णिमा ही म्हणते की आई अहो शांत व्हा. तेव्हा मग ती म्हणते की काय शांत होणार? तूच तूच आहेस ना नुसती मध्ये मध्ये काहीतरी बडबड करून नेगेटिव्ह पसरवणारी. पण एक गोष्ट लक्षात ठेव, इतका प्लॅन करूनही आता भूमी मेली नाही तर ते चालणार नाही. काहीही करून भूमी आजच्या दिवसात मेलीच पाहिजे. काही झालं तरीही ती आज तिचं शेवटचं कार्य झालंच पाहिजे. नाही म्हणजे काही होऊन ते भूमी आणि भूमीपर्यंत पोचले नाही पाहिजेत. तर इथे भूमी आकाशच्या गालावरून हात फिरवत असते आणि आकाशच्या गालावरून हात फिरवत आता ती म्हणते की आकाश शांत हो, आता नक्कीच ऊब निर्माण होईल. म्हणून दोघंजणही एकमेकांच्या गालावर हात ठेवत असतात आणि असे एकमेकांना सावरत असतात. त्याच वेळेला समोर आता गाडीचा उजेड येतो आणि आकाश भूमी बघतात तर गाडी आलेली असते. आता प्रशांत गाडीतून बाहेर येतो आणि म्हणतो की चला आकाश भाऊजी, ताई चला. अगं ताई, तुला बरं वाटतंय का? नाही म्हणजे तुझी तब्येत ठीक आहे का? तुला थंडी वाजते ना? तेव्हा मग आता आकाश म्हणतो की हो, अरे ती भिजली आहे ना खूप, त्यामुळे तिला कापरं भरल्यासारखं झालं आहे थंडीने. तेव्हा मग प्रशांत म्हणतो की बसा पटकन गाडीत, मी हीटर ऑन करतो. आणि हो, एक म्हणजे की मी जातो, मी पुढे पोलीस स्टेशनला मला सोडा, मी तक्रार नोंदवतो आणि मग तुम्ही पुढे जा. तेव्हा मग आता इथे आकाश हा गाडी चालवल्यानंतर भूमीच्या घरापर्यंत येऊन आता पोचलेला असतो. खूपच जास्त वैतागत असतो. तो म्हणतो की हे सगळं काय सुरू आहे?
नाही म्हणजे असं कोणी क्रूर कसं वागू शकतं भूमी तुझ्या बाबतीत? तुला असं अडकवण्याचा प्रयत्न कोण कशाला करू शकतं? हे खूप भयानक आहे, खूप भयानक आहे. जर आम्ही तुझ्याकडे वेळेवर पोहोचलो नसतो, तर मग काय झालं असतं? भूमी ही कल्पनाही मला करवत नाही. तू अशा इतक्या मोठ्या संकटात सापडली होतीस. हे सगळं कोण करू शकतं? मला काही कळत नाहीये. भूमी तुला असं काही वाटतंय का? असं कोण करू शकतं का? नाही म्हणजे ती माणसं होती तुझ्याबरोबर तुला किडनॅप करणारी, ती तुझ्या ओळखीची होती का? त्यांना कधी अगोदर पाहिलंस का तू? तेव्हा भूमीला आठवतं, की त्या मुलांना किंवा त्या माणसांना तिने कधीच पाहिलेलं नव्हतं आणि तिच्यावर बंदूक रोख होतं ते. आणि त्यातला समोर बसलेला व्यंकट भूमीला म्हणत होता, की रागिनी मॅडमशी पंगा घेतल्याचा असा परिणाम भोगावा लागणार ना सिस्टर. तेव्हा भूमी मात्र चिडते आणि ती आता त्या गाडीच्या बाहेर पडते. आकाश म्हणतो, की "भूमी थांब, थांब. कुठे जातेस तू?" तेव्हा भूमी थांबते आणि मग आकाश म्हणतो, की "भूमी अगं काय झालं? तू का चिडून अशी बाहेर निघून आलीस? मला सांग ना." तेव्हा भूमी म्हणते, की "आकाश सांगून काही उपयोग आहे का? तू माझ्यावर विश्वास ठेवणार आहेस का आकाश? कित्येक वेळा सांगून झाले परंतु तू तू माझ्यावर विश्वास ठेवतच नाही आहेस ना, मग मी काय करणार?" तेव्हा मग आता आकाश म्हणतो, की "भूमी अगं तू सांगून तर बघ, का विश्वास नाही ठेवणार मी तुझ्यावर?" तेव्हा मग भूमी म्हणते, की "आकाश हे सगळं तुझ्या आईने केलंय." तेव्हा हे म्हटल्यावर आकाश म्हणतो, की "भूमी झालं, परत तू तो राग इथे का काढतेस? अगं भूमी हे असं सगळं का बोलतेस तू? आई हे सगळं का करेल?" भूमी म्हणते, की "झालं म्हटलं ना मी तुला, तू माझ्यावर विश्वास नाही ठेवणार. म्हणूनच तर मी तुला सांगत नव्हते. अरे आकाश, हे सगळं का घडतंय? कशासाठी घडतंय? हे तुला कळतंय का? अरे, तू माझ्याकडे पुरावा मागतोयस." तेव्हा मग आकाश म्हणतो, की "भूमी, हे तू कित्येकदा सांगितलंस आणि पुरावाही नाहीये तुझ्याकडे, की आई हे सगळं करतीये." तेव्हा मग भूमी म्हणते, की "आकाश, मला एक गोष्ट सांग. जेव्हा मूल होतं आईला, तेव्हा मग मूल आपल्या आईकडे कोणता बाप आहे याचा पुरावा मागतं का रे? कारण त्यांच्यातलं स्ट्राँग बॉन्ड, त्यांच्यातलं कनेक्शन तिला सांगत असतं किंवा त्या मुलाला सांगत असतं, की हे आपले बाबा आहेत आणि या सगळ्या बॉन्डची तू पुरावा मागतोयस का माझ्याकडे, की मी हे सगळं बोलतेय. तेव्हा आकाश म्हणतो, की "अगं भूमी, तू बोलतेस ते खरं, परंतु मला खरं-खरं सांग, की हे सगळं असं तुला का वाटतं? तू अजूनही तो राग आईबद्दल का मनात धरून ठेवला आहेस? मला खरंच असं वाटत नाहीये, की आई असं काही करू शकते. ती का करेल?" भूमी म्हणते, की "तिला एकच हवंय, ते म्हणजे तुझी प्रॉपर्टी, तुझी सत्ता." मग आकाश म्हणतो, की "भूमी, मला एक एक गोष्ट सांग, एक कारण सांग, जेणेकरून आई असं वागते." तेव्हा मग ती म्हणते, की "एक नाही आकाश, 1000 कारणं आहेत, 1000. त्यातलं एक म्हणजे की तुझी प्रॉपर्टी, तुझी सत्ता त्यांना हवी आहे. कंपनीमधली पोझिशन, त्या घरावरचा मालकी हक्क, बस त्यांना इतकंच हवंय. बाकी त्यांना काहीही दुसरं नको. तू एक गोष्ट लक्षात घे, की त्या तुझ्या इतकं मागे-पुढे का करत असतात? कारण त्यांना प्रॉपर्टी हवी आहे आणि तो पैसा फक्त तुझ्याकडे आहे ना, म्हणूनच तो पैसा त्यांना हवा आहे, बाकी दुसरं काही नको आहे." आता आकाशला हे ऐकल्यावर तर धक्काच बसलेला असतो. भूमी जे काही शब्दानी शब्द बोलते, ते आकाशला आता मात्र थोडा धक्का लागल्यासारखं होतं. आकाश म्हणतो, की "भूमी हे काय बोलते?" तेव्हा भूमी म्हणते, की "हो आकाश, ती जे तुझी मुलगी म्हणजे तुझा मुलगा असल्याची काळजी करतात ना, ते सगळं खोटं आहे आकाश, थोतांड आहे सगळं. मी तुला एक गोष्ट नक्की सांगू शकते, की ती बाई फक्त तुझ्या पैशावर अपापलेली आहे. आणखी एक म्हणजे, की तुझं ज्या टुटूवर प्रेम आहे ना, तुझं जसं तुटीवर प्रेम आहे, त्यातलं तिळमात्रही प्रेम ती तुझ्यावर करत नाही. तुला ती टुटू समजते एवढंच नाही, तर तुझ्या पैशासाठी, प्रॉपर्टीसाठी तुझ्या आई-बाबांना मारण्याचा प्रयत्न केला गेला. त्याचबरोबर आणि तुला असं वेडं बनवणं, तुला मानसिक रुग्ण बनवणं, हे सुद्धा त्यातलाच एक भाग होतं. जेणेकरून तुला काहीही कळायला नको आणि सगळं प्रॉपर्टीचा हक्क स्वतः उपभोगता येईल याच्यासाठी त्यांनी हे सगळं केलेलं होतं. त्याच वेळेला मग आता आकाश म्हणतो, की "भूमी, अगं हे काय बोलतेस तू? अगं यातले सगळे आरोप लावलेस ते खरंच आईबद्दल कसे असू शकतात?" भूमी म्हणते, "माहीत होतं आकाश, तुझा माझ्यावर विश्वास नाही." तेव्हा आकाश म्हणतो, की "भूमी हे बघ, जर हाच तुझा मुद्दा असेल आणि इतकंच असेल आणि तू जे म्हणतेस ते खरं असेल, तर मला एक गोष्ट केली पाहिजे. त्याशिवाय माझ्या जीवाला आता शांतता बसणार नाही." आकाश म्हणतो, की "भूमी हे बघ, तुला थंडी भरली आहे, तू पहिले जा, कपडे चेंज कर, काहीतरी छान असं गरम-गरम खा आणि आराम कर. मी निघतो." असं म्हणून भूमी आकाशला "थांब आकाश" असं म्हणून हाक देते, परंतु तो थांबत नाही, निघून जातो. नंतर आता इथे रागिनी ही अभिजितला फोन लावते आणि भूमीचा पत्ता काही मिळतोय का हे विचारत असते. ती सापडली का हे बघत असते. परंतु आता अभिजित हा जंगलातच असतो आणि म्हणतो, की "आई, भूमीला व्यंकटने ज्या दिशेने सोडलं होतं त्याच दिशेने मी आलोय. त्याच जंगलात आहे, परंतु इथे मला काहीही सापडत नाहीये. इथे कोणी मला दिसत नाहीये. मी सगळीकडे शोध घेत आहे." त्याच वेळेला इथे आता त्यांचा कॉन्टॅक्ट होत नसतो कारण जंगलामध्ये रेंज नसते. आता हे ऐकल्यावर आता ती खूपच चिडते आणि म्हणते, की "झालं.
झालं तुझा नवरा ना म्हणजे हाही बिनकामाचाच झाला. अगं हॅलो हॅलो करते तर ह्याला ऐकायलाच येत नाही आहे आणि नेमकी या मूर्खाची बॅटरी डेड झाली असणार. तेव्हा मग आता लगेच ती म्हणते की आई अहो असं काहीच नाही आहे. अहो फोन तिथे लागत नसेल, जंगलामध्ये रेंज नसेल ना. तेवढ्यातच रागिनी म्हणते मला फक्त एकच गोष्ट ऐकायची, ती म्हणजे भूमी मेली, भूमी जिवंत नाही हेच माझ्या कानावर पडायला पाहिजे बस. त्याच्यासाठीच माझे कान अधीर झालेत. आता तेवढ्यातच आकाश हा दरवाजावर येऊन उभा राहिलेला असतो आणि ते रागिनीचं बोलणं तो ऐकतच राहतो आणि रागिनीचं लक्ष हे आकाशकडे जातं. त्याच वेळेला आता आकाशला बघितल्यावर तिच्याही आता पायाखालची जमीनच हादरते. आकाशने सगळं ऐकलंय की काय याची भीती तिला वाटू लागते. तेवढ्यातच आकाश हा जाऊन खुर्चीवर बसतो आणि खुर्चीवर बसल्यावर आता आकाश डोक्याला हात लावतो. रागिनी मुद्दामच नाटक करत विचारते की आकाश बाळा, अरे काय झालं तुला? इतका का थकल्यासारखा वाटतोस तू? काही झालंय का? काही प्रॉब्लेम झालाय का मला जरा सांग. अगं पौर्णिमा जा जा त्याला जरा पाणी दे, पटकन आण ना पाणी, असं म्हणून ती त्याला पाणी द्यायला सांगत असते. तेव्हा आता आकाशचा चेहरा पाहून रागिनी म्हणते की बोल मला काय झालंय तुला. तेव्हा मग आता आकाश म्हणतो की आई अगं काही नाही, तू शांत हो, मी ठीक आहे, मला काही झालेलं नाही आहे. त्याच वेळेला मग आता रागिनी म्हणते की मग कशाबद्दल झालं आहे, काय झालं आहे? भूमीबद्दल म्हणजे भूमी कशी आहे? तेव्हा मग आता तो म्हणतो की हो भूमी सुखरूप आहे. आता भूमी सुखरूप आहे हे ऐकल्यानंतर ती पटकन बोलून जाते की काय भूमी सुखरूप आहे? तेव्हा आता आकाश म्हणतो की आई अगं म्हणजे तेव्हा ती म्हणते की त्या अर्थाने नाही विचारत आहे, म्हणजे प्रश्न काय झाला, म्हणजे भूमी सुखरूप असण्याचा नसण्याचा प्रश्न कसा काय? तिला काही झालं होतं का? नेमकं काय घडलंय ते मला आधी सांग. तेव्हा मग आकाश म्हणतो की अगं आई भूमीबरोबर खूप मोठा प्रसंग घडला आज. अगं खूप मोठ्या जंगलामध्ये अडकली होती ती आणि तिला कोणीतरी किडनॅप केलं आणि त्या जंगलामध्ये घेऊन गेले आणि तिला एका त्या भयानक जंगलामध्ये जिथे प्राणीच असतील कोणीही माणूस नाही तिथे बांधून ठेवलं होतं आणि तिला बेडीने एका झाडाला बांधलं होतं आणि त्यामुळे भूमीला तिथून कुठेही हलता येत नव्हतं. परंतु देवीची कृपा होती आणि आम्हाला भूमीने योग्य वेळीच लोकेशन पाठवलं, म्हणूनच भूमीवरच्या जीवाचं मोठं संकट टळलं. तेव्हा आता रागिनी ही बाजूने स्वतःचा हात असा मोडून घेत असते, कारण तिला जे आकाश काही सांगत असतो त्या आकाशच्या सगळ्या बोलण्यामुळे तिच्या आता तळपायाची आग मस्तकात जात असते, तिची चिडचिड होत असते. इतकं प्लॅन करूनही आजही आपलं प्लॅनिंग फसलं याचा तिला राग होत असतो. नंतर मग आकाश म्हणतो आत्या अगं काय झालं, तू अशी का बघतेस? तेव्हा मग ती म्हणते की अरे नेमकं काय घडलं, म्हणजे हे सगळं कोणी केलं असेल? भूमीला अचानक किडनॅप कोणी केलं असेल? हे सगळं करण्यामागे कोणाचा काय हेतू असेल ना, काहीच कळत नाही आहे, असं तो बोलून दाखवत असते. तेव्हा मग आता आकाश म्हणतो की हो अगं मला खरंच काही कळलं नाही, हे सगळं आज कसं घडलं अचानक? म्हणजे तिला किडनॅप केलं, त्यानंतर तिथे बांधलं गेलं, तिच्या जीवाला खूप मोठा धोका होता. मग रागिनी म्हणते की कसं कळलं? तेव्हा तो म्हणतो की अगं भूमीने योग्य वेळी प्रशांतला लाईव्ह लोकेशन पाठवलं आणि त्याने ते मला शेअर केलं, म्हणूनच आम्ही भूमीपर्यंत पोचू शकलो आणि म्हणूनच आम्ही भूमीला वाचवू शकलो. त्या इतक्या घनदाट जंगलामध्ये तिला शोधणं फारच कठीण होतं, परंतु अगं तुला विश्वास बसणार नाही अशा काही गोष्टी घडत गेल्या. भूमीला खूप काही संकटाचा सामना करावा लागला. अगं अचानक तिला सर्पदंश करण्यासाठी देखील आला होता आणि साप हा तिच्या पायापर्यंत पोचणार तेवढ्यात सुदैवाने देवीच्या कृपेने मी तिथे पोचलो. नंतर मग रागिनी म्हणते की काय मग काय झालं, साप चावला का? त्याच वेळेला आकाश म्हणतो की नाही नाही, मी त्यावेळेला तिथे पोचलो आणि त्या सापासमोर अशी काठी धरली आणि त्या काठीच्या साह्याने सापाला अलगद त्या काठीवर घेतलं आणि नंतर ती लांब फेकून दिली. त्याने तोही निघून गेला आणि मग अशा प्रकारे भूमीला साप चावता चावता वाचला. मी काठीवर बरोबर तो साप धरला होता आणि म्हणूनच आता भूमीचा जीव त्यावेळेला वाचला आणि भूमी ही फार मोठ्या संकटात होती, परंतु योग्य वेळी मी पोचल्याने ह्या गोष्टी दूर झाल्या तिच्या. मग आकाशचं ते बोलणं ऐकून म्हणजे भूमी कशा प्रकारे या सगळ्या संकटातून वाचत होती हे पाहून आता इथे आकाशचं बोलणं ऐकून रागिनी मात्र खूपच आता घाबरत असते की ही भूमी अशी वाचते कशी काय. त्याच वेळेला इथे आता आकाश म्हणतो की आई मला खरंच या सगळ्या गोष्टीचा खूप राग येतोय की हे सगळं कसं काय घडू शकतं, परंतु एका गोष्टीची मला आता जरा धास्ती वाटते की माझ्या भूमीवर हे सगळं असं कोणी कसं करू शकतं? कोण असं असेल जे भूमीबरोबर असं वागू शकतं? इतकं निर्गुण तिच्याबरोबर कोण वागू शकतं? असं आकाश म्हणत असतो.
तो म्हणतो की नाही, हे ज्याने कोणी केलेलं असेल ना त्याला मात्र मी अजिबात सोडणार नाही. आणि नंतर मग आता रागिनी म्हणते की मग आकाश पुढे काय झालं, पुढे कोणत्या गोष्टी घडल्या. तेव्हा आता आकाश म्हणतो की आई, अगं ती बेडीला तर अडकलेली होती, ती बेडी मी सोडवली, अगदी दगडाच्या साह्याने ठेचून काढलं त्या बेडीला. परंतु ती बेडी जेव्हा मी सोडवली त्यानंतर आणखीन एक खूप मोठा प्रसंग घडला आमच्याबरोबर. तो म्हणजे की ते जे जंगल होतं त्या जंगलामध्ये अचानक आग लागायला लागली. तिथे अचानक आम्ही सुटल्यानंतर वणवा पेटला आणि मग तो वणवा हा सगळ्या चारी बाजूने पसरत गेला होता. आम्ही अक्षरशः त्या आगीमध्ये अडकलेलो होतो. तो वणवा पेटल्यामुळे आम्हाला काहीच कळलं नाही. तर मग तेवढ्यातच आता ती म्हणते की मग मग वाचलात कसे, असं जेव्हा ती बोलते आणि पटकन तोंडावर बोट ठेवते की मी असं काय बोलली. तेवढ्यातच आता आकाश म्हणतो की आत्या काय बोललीस तू. तेव्हा मग ती म्हणते की वाचलात कसे म्हणजे काय झालं अचानक मग त्या वणव्याचं. तेव्हा ती म्हणते की अरे वणवा म्हणजे वणवा तर तू म्हणतोस की जळत होता चारी बाजूने, मग तुम्हाला कोणी वाचवलं. तेव्हा मग तो म्हणतो की तेच तर आहे ना आई, तोच तर मोठा चमत्कार होता. आम्हाला खरंच काही कळलं नाही हे कसं काय झालं. अगं आम्हाला खूप भीती वाटत होती त्या क्षणाला, तर असं अक्षरशः वाटत होतं की आता सगळं काही संपलं. परंतु अचानक मुसळधार त्या साईडला पाऊस सुरू झाला आणि जोरजोरात असा पाऊस कोसळलेला असताना तो जंगलातला सगळा जो वणवा होता तो शांत होऊन गेला. आणि काय झालं ना ते आम्हालाच कळलं नाही. त्या 1-2 मिनिटासाठी तो पाऊस पडला, परंतु तो जो काही पाऊस पडला ना तो पाऊस तो वणवा शांत करण्यासाठीच होता किंवा तो वाचवण्यासाठीच होता असं वाटतंय आम्हाला. तेव्हा मग आता इथे पटकन पौर्णिमा पण बोलते की काय हे सगळं असं कसं घडलं. तेच म्हटलं वाचलात तरी कसे. तेव्हा आता आकाश म्हणतो की म्हणजे काय. तेव्हा ती म्हणते की नाही म्हणजे तुम्ही असे वाचलात तर खरंच बरं झालं, देवीची कृपा झाली. त्यावेळेला मग आता आकाश म्हणतो की हो, भूमीला आणि मला दोघांनाही असंच वाटलं की ही सगळी झाली ती देवीचीच कृपा झाली, तिच्या कृपेनेच आम्ही आज वाचलो, नाहीतर आमचं आज काही खरं नव्हतं. त्याच वेळेला आता रागिनी म्हणते की आकाश मग पुढे आता भूमी कशी आहे, ती ठीक आहे ना, तिला काही झालं तर नाही आहे ना. तेव्हा मग आकाश म्हणतो की नाही भूमी ठीक आहे, परंतु ती भिजली होती आणि खूप थकली होती, त्यामुळे या सगळ्या गोष्टी आता मी तिला घरी सोडलं आहे, ती आराम करेल. तेव्हा मग आई योगेश्वरीची कृपा की आम्ही आज मोठ्या संकटातून सुटलो. त्याच वेळेला आता असं म्हटल्यावर रागिनी म्हणते की हो ना, इतका फुलप्रूफ प्लॅन केला होता, कसे वाचले. तेव्हा पुन्हा आकाश बघतो आणि म्हणतो की काय. तेव्हा रागिनी म्हणते की अरे आकाश म्हणजे करणाऱ्याने रे, ज्याने कोणी हा प्लॅन केला त्याने इतका फुलप्रूफ केला होता की कसं वाचणं अशक्यच होतं नाही. परंतु ही सगळी देवीची कृपा, देवी योगेश्वरीची, असं म्हणून ती मुद्दामच देवीकडे येऊन उभी राहते आणि आकाशकडे पाठ करतच तोंड वाकडं करत असते. आणि नंतर मग ह्या सगळ्या विषय टाळण्यासाठी म्हणजे स्वतःचाच बचाव करण्यासाठी रागिनी येते आणि पटकन स्वतःचा पदर घेतच आकाशचं डोकं पुसत घेते आणि म्हणते की आकाश, अरे बाळा तू पण किती भिजला आहेस, तुलाही किती त्रास होतोय, अरे किती असा भिजला आहेस तू, तुलाही आता ताप वगैरे चढेल. आणि मग रागिनी म्हणत असते की थांब, मी तुझं डोकं पुसून देते. अरे जर इथे भूमी असली असती तर मीही तिचं डोकं पुसून दिलं असतं. तिथे काय, तिथे तिला बिचारीला कोण डोकं वगैरे पुसून देणार आहे. ती महामाया काय तिची काळजी घेणार आहे का. ती बिचारी 2 जीवांची आहे, इथे जर असती तर केलं असतं तिचे. पण काय, जाऊ दे, आता ती तिथे गेले तर कोण काळजी घेते. तेव्हा मग पौर्णिमा म्हणते की माझी आई हिला तिकडच्या सगळ्या खबऱ्या पोचवते, सगळ्या तिच्या जीवावर चाललंय, परंतु नाही, ही बाई तिला टोमणा मारून मोकळी झाली, तिच्यामुळेच तर हिला आज सगळ्या न्यूज कळतात ना. आणि पौर्णिमा चिडत असते. त्याच वेळेला इथे आता रागिनी ही विचार करत असते की नाही, आता या सगळ्या गोष्टी माझ्यापासून लांब राहिल्या पाहिजेत. काही झालं तरीही आता हे आकाशला पोचता कामा नये. त्याच वेळेला रागिनी म्हणते की आकाश बाळा बरं आहे, मला सांग की या सगळ्या गोष्टी बरोबर आहेत ना, म्हणजे इतकं सगळं भूमीवर सगळ्यात मोठं संकट आलं, परंतु ती ठीक तर आहे ना. तू एक काम कर, उद्या ना तू जा, उद्या तू तिला ना दवाखान्यात घेऊन जा, नाही तर तिला सांग की तू डॉक्टरकडे जा. आज ती तू म्हणतोयस की भिजली आहे आणि इतका सगळा तिला त्रास होत असेल ना, तर मग उद्या डॉक्टरकडे जायला सांग. खरं तर तिला आतमधून खूपच त्रास झाला असेल, म्हणून तिला जरा आराम करायला सांग. असं सगळं ती आता म्हणत असते. त्यानंतर मग आता आकाश म्हणतो की हो, मलाही तेच वाटतंय की तिलाही खूप त्रास झाला असेल, या सगळ्या गोष्टीवरून तिला थंडी भरून आली असती, तिला सगळं काही होत असतं. परंतु आता आकाशला भूमीचं बोलणं आठवतं. भूमी म्हणालेली असते की आकाश तुझी आईच हे सगळं करण्यामागे हात आहे. अरे तिनेच हे सगळं घडवून आणलेलं आहे, माझ्यावरचं हे सगळं काही आहे ते तिनेच केलं आहे, कारण तिला फक्त तुझी प्रॉपर्टी सत्ता हवी आहे, पैसा हवा आहे. त्याच्यासाठी तिने माझा काटा काढण्याचा प्रयत्न केला, परंतु मी देवी योगेश्वरीच्या कृपेने वाचत आले.
तीच आहे, तिनेच सगळं केलंय. एकदा की तिच्या हातामध्ये तुझा पैसा लागला की ती तुला देखील असं खड्यासारखं उचलून फेकून देईल, तुला कळणार पण नाही. आता भूमीचे हे सगळे बोलणे आकाशला आठवत असते आणि मग आकाशला ते सगळं आठवतच त्रास होत असतो. तो विचार करतो की म्हणजे भूमी मला हे जे काही बोलत होती ते बरोबर नाही आहे. आई कशी आहे, काय वागते हे भूमीला अजून माहितीच पडलेलं नाही आहे. ती माझ्याशी किती चांगलं वागते आणि भूमीबद्दलही ती इतका निगेटिव्ह विचार करते, तरी पण आत्या तिच्या बाबतीत किती चांगलं वागते, किती चांगलं बोलते. नाही, आता इथे भूमी असायला हवी होती. मग तिला कळलं असतं की ती खूप मोठी चूक करत आहे. पुढच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता भूमी ही मानसीला फोन करते आणि म्हणते की हे बघ मनू, तू एक काम कर, तू आकाशवर लक्ष ठेव, त्याला कोणतंही चुकीचं पाऊल उचलू देऊ नकोस. तेव्हा मग इथे भूमी हे सगळं बोलत असताना तापाने फणफणलेली असते आणि तिला फार थंडी देखील वाजत असते. त्याच वेळेला मानसी म्हणते की हो ताई, पण नेमकं घडलंय तरी काय, असं ती विचारण्याचा प्रयत्न करते. तर इथे डायनिंग टेबलवर सगळेजण नाश्त्यासाठी बसलेले असताना आकाश म्हणत असतो, हे बघा, मला सगळ्यांना एक गोष्ट सांगायची आहे. भूमीला असं वाटत आहे की हे जे सगळं काही चालू आहे म्हणजे आत्या हे जे सगळं करते ना ते ह्या प्रॉपर्टीवरच्या हव्यासासाठी करते किंवा तिला प्रॉपर्टीचा लोभ आहे म्हणून हे सगळं करत आहे. म्हणून एक मोठा निर्णय मी घेतला आहे, तो म्हणजे की मी ही जी सगळी काही प्रॉपर्टी आहे, महाजन गारमेंट आहे, ते मी आत्याच्या नावे करणार आहे. सगळं मी आत्याच्या नावावर करणार आहे आणि तसे प्रॉपर्टीचे पेपर्स मी बनवून घेत आहे. म्हणजे भूमीचा जो काही मनातला जो काही संशय आहे तो निघून जाईल. आता इथे हे ऐकल्यानंतर रागिणीला मात्र खूपच मनोमन आनंद होतो आणि अभिजितला देखील, कारण आपल्या हातात जे आहे तेच घडत आहे आणि मनात ज्या काही गोष्टी आहेत तेच आकाश करत आहे हे पाहून त्यांना खूपच जास्त आनंद झालेला असतो. त्यानंतर आता इथे रागिणीच्या बाबतीत इतका मोठा निर्णय घेतल्यानंतर मानसीला धक्का बसतो. मानसी येऊन सांगते की आई, अगं ताई, खूप मोठा प्रॉब्लेम झालेला आहे, आपल्याला जे नको आहे तेच घडलं. त्याच वेळेला मग आता ती म्हणते की काय काय झालं आहे मानसी. तेव्हा मानसी म्हणते की अगं ताई, आकाश भाऊजीने सगळी काही प्रॉपर्टी आहे ती आईंच्याच नावे केलेली आहे, आईंच्या नावे त्यांनी सगळी प्रॉपर्टी करणार आहेत. असं म्हटल्यावर इथे आता फार मोठा धक्का हा त्यांना बसलेला असतो आणि भूमीला आता काय करावं ते काहीही सुचत नसतं. याने तिला खूपच मोठा आता धक्का बसलेला असतो. आता इथून पुढे भूमी ही आकाशला प्रॉपर्टी नावावर करण्यापासून वाचवू शकेल का, हे पाहणं रंजकतेचं ठरणार आहे. अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.